नमस्कार मंडळी. सो हा व्हिडिओ मी जस्ट मजाकमध्ये बनवत आहे. कोणी चुकीचं मोटिवेट होऊ नका, खास करून पोरींना. मला म्हणायचं आहे की यार का म्हणजे पोरींना इंडिपेंडेंट बनायची खाज कुठून सुटली, का सुरू झाली ही मोहीम. मी खरं सांगते, इंडिपेंडेंट पण बना, स्वतः पैसे कमवा, स्वतः जेवण बनवा, स्वतः घर घ्या, स्वतः गोष्टी करा. एन्झायटी, डिप्रेशन, काळजी घेणारं कोणी नाही. म्हणजे गरजच काय होती पोरींना. तो काळ बरा होता ना, जिथं धडधाटखान नवरा भेटायचा एकदम अस्सल गावठी जो स्वतः पैसे कमवल आणि बायकोला म्हणाले हे घे पैसे, जे खर्च आहे ते खर्च, 5 काय 10 साड्या घे, छान छान जेवण बनव, व्हरायटी ऑफ फूड बनव आणि निवांत घरात राहा, राणी सारखी राहा. आजकाल अशी मुलं भेटत नाहीत जे म्हणतील राणी सारखी राहा. आजकाल मुलांची डिमांड आहे की बाई एक काम कर, तू पण जॉब कर, मी पण जॉब करतो, आपण दोघं जॉब करू, आपल्या दोघांचं घर बनवू. का असं सुरू झालंय? बरं होतं ना, पुरुष प्रधान संस्कृती होती, चांगली होती. आता बाई प्रधान संस्कृती होत चालली आहे. सिरियसली यार, म्हणजे मला पण इंडिपेंडेंट बनायचंय. अजून मी बनली नाहीये. पण मला असं वाटतं ही कन्सेप्ट चुकीची सुरू झाली यार. निवांत काळ होता, चुपचाप तो बहिणा तोंड उघडलं की नवऱ्यानं तोंडात पैसे टाकायला पाहिजे. हे घे, शांत बस, जे शॉपिंग करायचे ते कर, जे खर्चायचे ते खरंच, आणि माझ्या डोक्याला किटकिट लावू नको. हे असे नवरे कमी झालेत राव आजकाल. अशी कॉन्सेप्टच बंद झाली आहे. आता सरळ लग्नासाठी जर मुलगा बघायचं म्हणलं, तू काम केलं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली कसं आहे ना, दोघांनी मिळून संसार केला, दोघांची लेकरं, काय दोघांचं सुरू झालंय. बरं होतं ना. पुरुष म्हणायचा की मी बाहेरचं बघेल, तू घरातलं बघ. काही चुकीचं होतं त्याच्यात. सिरियसली आता खरं सांगते, येणारा काळ तर ना असा डेंजर असणार आहे जिथं ना नवरा बायको नावाची कन्सेप्टच बंद होणार आहे. तिथं रूममेट सारखे लोक राहणार आहेत. तू तुझं कमव, मी माझं कमवते, आपण फक्त फिजिकली रिलेशनशिप मध्ये, बाकी सगळ्या गोष्टी आपलं ना सेपरेट असेल. सिरियसली असेच दिवस येणार आहेत भाई. आधीचा काळ खरंच चांगला होता. ह्या पोरींची चूक झाली, ज्या पोरी बाहेर पडायला लागल्या. उलट जसं जसं बाहेर पडतायत ना, बोजा डोक्यावरती जास्त येतोय आयुष्याचा. सिरियसली यार.